माझ्या मुलाच्या शाळेचे ॲडमिशन स्टेट बोर्डमध्ये घेते. नाही, नाही, सी-बी-एस-ई सध्या खूप चाललंय. नाही, नाही, आय-सी-एस-सीची सगळीकडे हवा आहे. नाही, आय थिंक आय-बी इज बेटर. आय थिंक स्टेट बोर्ड, सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई का आय-बी? कशात घेऊ ॲडमिशन? कुठला बोर्ड चूज करू? ओ माय गॉड! खूप कन्फ्युजन आहे. काहीच कळत नाहीये. तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाय ना? आय एम शुअर अबाउट इट. हॅलो सखींनो, मैत्रिणींनो. आज आपण एका खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे मुलांसाठी शाळेचा बोर्ड कोणता चूज करावा. आता ऍडमिशन जवळ आल्यात म्हणल्यावर हा एक गहन खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न असतो की कुठल्या बोर्डमध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने जावं. सीबीएसई, आयसीएसई, आयबी, स्टेट बोर्ड, 4 वेगळे बोर्ड्स अवेलेबल आहेत. त्याच्या खूप साऱ्या शाळा आहेत, खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि मग खूप सारे प्रश्न आहेत की का करावा, कुठला करावा, कशामुळे करावा. सो लॉट्स ऑफ क्वेश्चन्स, लॉट्स ऑफ थिंग्स टू डू अँड खूप सारी खिचडी. सो आय नो, बीइंग पॅरेंट वी आर ऑलवेज वरीड आणि वी ऑलवेज ट्राय की आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण द्यावं. त्यासाठी बोर्ड हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो त्यांचं एक चांगलं करिअर घडवून येण्यासाठी. कारण त्यांच्या लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतचा एक मोठा काळ, खूप मोठा कालावधी ते शाळेमध्ये स्पेंड करतात. आणि शाळेचा सिलेबस, बोर्डचा जो सिलेबस आहे त्यानुसार त्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व घडतं. मग त्यासाठी खूप वेगळे ऍस्पेक्ट्स आहेत जे आपण ऍक्च्युली बोर्ड ठरवताना कन्सिडर करायला हवेत. जस्ट बिकॉज आपले रिलेटिव्हचे मुलं, आपल्या फ्रेंड्सची मुलं अमुक एका शाळेत आहेत किंवा बोर्डमध्ये आहेत म्हणून आपण तो बोर्ड चूज करणं, दॅट इज नॉट द राईट ऑप्शन टू डू. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी असे सगळे पॅरामीटर्स वरती निवांत चार्ट करणार आहे, गप्पा मारणार आहेत, जेणेकरून तुम्हाला या बँग वन चर्चेमुळे असे इनपुट्स मिळतील, असे पॅरामीटर्स स्टडी करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी कुठला बोर्ड योग्य आहे. सो स्टे ट्यून्ड व्हिडिओच्या एंडपर्यंत. प्लीज हा व्हिडिओ बघा, कारण की एंडला विविध क्षेत्रातील जे सेलिब्रिटीज आहेत, बीट स्पोर्ट्स, बीट मे बी डॉक्टर क्षेत्रातील, आयटी क्षेत्रातील, त्यांनी कशा प्रकारे त्यांचं एक चांगलं आयुष्य घडवलं, करिअर घडवलं आणि बोर्ड कसा या सगळ्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय त्यांच्या आयुष्यात देखील, तर हे सगळं आज मी निवांत चॅट करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. चला मग निवांत चॅट करूया बोर्ड कोणता चूज करावा या विषयावर. आयबी, आयसीएसई, सीबीएसई का स्टेट बोर्ड, ह्या 4 बोर्ड्स बद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. सो जर तुम्हाला सिलेबस वाईज सांगायचं असेल, सो आयबीचा एक थरो, डिटेल्ड, एक पर्सनल आणि ग्लोबल सिटीजन बनवण्यासाठीचा एक थरो सिलेबस त्यांचा असतो. आयसीएससीचा देखील सिलेबस थरो, प्रॅक्टिकल नॉलेज बेस्ड त्यांचे टेस्ट असेसमेंट्स असतात, एक लेंदी सिलेबस असतो. सीबीएसईचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आहेत, आपल्या इंडियन एंट्रन्स एक्झाम्स, इंजिनिअरिंगसाठी, मेडिकलसाठी, त्यासाठी जो आवश्यक एक थिअरटिकल प्लस लिटल त्यांचा एक कल असतो प्रॅक्टिकल नॉलेज वरती देखील. सो थिअरटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेज असा त्यांचा एक सिलेबस आहे. आणि स्टेट बोर्डवरती खूप लेंदी त्यांचा सिलेबस नसतो, प्लस त्यांचं थिअरटिकल नॉलेज जास्ती त्यांच्या सिलेबसमध्ये कव्हर होतं, प्लस अ लिटल बिट ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज. सो असं हे 4 बोर्ड्स लेवल जर आपण ठरवल्या, तर आयबी, आयसीएससी, सीबीएसई, स्टेट बोर्ड. सिलेबस वाईज मी हे लेवल सांगते आहे की लेंदी किती सिलेबस आहे. आता बोर्ड चूज करताना करिअर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो द फर्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर फॉर डिसाइडिंग द बोर्ड ऑफ युअर किड इज करिअर. आता करिअर म्हणजे त्यांना इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर इंडियामध्ये राहून जर त्यांना इंजिनियर, डॉक्टर हे करिअर घडवून आणायचं आहे आणि त्यात उत्तम कॉलेजमध्ये जर पुढे जाऊन ऍडमिशन घ्यायची आहे, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला ऑप्शन नाहीये, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत. तर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो सिलेबस आहे तो थरो स्टडी सीबीएसई मध्ये करून घेतला जातो. मुलांचा एक बेस तयार होतो. त्यामुळे जर तुम्हाला ह्या क्षेत्रात जायचं आहे, म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, तर सीबीएसई इज द राईट चॉईस. सेकंड थिंग, स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला करिअर घडवायचं आहे, तर आता अर्थातच स्पोर्ट्समध्ये करिअर घडायचं म्हणलं की वेळ तर द्यावा लागेल प्रॅक्टिससाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर हा वेळ तुम्ही जर आयबी, आयसीएससी, सीबीएसई घेतलं तर त्यांचा इतका थरो सिलेबस आहे की त्यांना एखाद्या म्हणजे क्रिकेटमध्ये, फुटबॉल, बास्केटबॉल ह्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी वेळच मिळणार नाही. तर मग इन्स्टेड ऑफ टेकिंग हे लेंदी सिलेबसवाले जे बोर्ड्स आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही स्टेट बोर्ड जर घेतला तर त्यांना
स्पोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी करूनच शिक्षण देखील पूर्ण करता येईल, एक करिअर त्याच्यात घडवण्याचा एक ऑप्शन त्यांच्या हाताशी राहील, तर मग अशा लोकांनी स्टेट बोर्ड कन्सिडर करायला काही हरकत नाही. नंतर जर तुम्हाला ग्लोबल सिटीजन करून म्हणजे तुमच्या मुलाला आउट ऑफ इंडिया जायचंच आहे, तुम्हाला पाठवायचंच आहे किंवा त्यांची इच्छा आहे मुलाला किंवा मुलीला, तर मग IB इज अ व्हेरी गुड ऑप्शन. मग ते तिथल्या एक्झाम्स ज्या आहेत ते करण्यासाठी त्यांची एक तयारी होऊन जाईल. त्यांना पूर्ण प्रकारे दे विल बी वेल इक्विप्ड विथ ऑल द नॉलेज दॅट दे वॉन्ट टू हॅव बिफोर गोईंग आउट ऑफ इंडिया. सो IB इज युअर फर्स्ट चॉईस अँड द सेकंड चॉईस इज ICSE. सो ICSE मध्ये देखील इंग्लिश नॉलेजवरती खूप प्राधान्य दिलं जातं. त्यांचं सिलेबस त्यानुसार डिझाईन केलं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त त्यांचं, प्रॅक्टिकल असेसमेंट, प्रॅक्टिकल नॉलेज शेअरिंग त्यांच्यामध्ये भरपूर असतं. सो स्टेट बोर्ड, ICSE, CBSE, IB. ग्लोबल सिटीजन व्हायचं आहे किंवा ग्लोबली तुम्हाला कुठल्याही कंट्रीत जाऊन चांगलं रिसर्चमध्ये इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, PhD करायचंय, तर IB आणि ICSE हे दोन तुम्ही ऑप्शन चूज करायला हरकत नाही. इंडियामध्ये जर इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा अशा फील्ड्समध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये खूप चांगलं मार्क्स आणायचे आहे, तर CBSE हे ऑप्शन तुम्ही कन्सिडर करायला हरकत नाही. आणि फक्त शिक्षण नाही तर त्याबरोबर दुसरं कुठलं तरी करिअर व्यवस्थित घडवून आणायचं आहे, सो स्टेट बोर्ड तुम्ही कन्सिडर करायला हरकत नाही. सो फर्स्ट पॅरामीटर इज करिअर ऑफ युअर किड while deciding the board. The second important parameter is your career. म्हणजे बिंग पॅरेंट आपलं आई वडिलांचं कोणतं करिअर आहे. आता साहजिकच कोणी डॉक्टर असेल तर घरात एक त्या व्यवसायाचं वातावरण असतं, इंजिनियर असेल तर त्या व्यवसायाचं एक वातावरण असतं, मुलांचं इन्क्लिनेशन देखील त्या करिअरकडे जास्ती असतं. सो तुमचं करिअर देखील कोणतं करिअर आहे दॅट ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल व्हाईल चुझिंग द बोर्ड ऑफ युअर किड. म्हणजे अगेन मी जसं सांगितलं की डॉक्टर, इंजिनियर व्हायचं आहे, CBSE घ्या. दुसरं तुमचं स्वतःचं करिअर असेल तर त्यानुसार तो बोर्ड तुमच्या मुलांना चूज करा. त्याचबरोबर तुम्हाला समजा तुमचं असं करिअर आहे ज्यामध्ये तुम्हाला सतत इंडियामध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये तुमची बदली होत आहे, तर अशा वेळेस तुम्ही स्टेट बोर्ड जर चूज केलं तर त्या प्रत्येक स्टेटचे वेगवेगळ्या स्टेट्सचे वेगळे बोर्ड्स आहेत आणि त्यांचे सिलेबस देखील वेगळे आहेत. तर मग तुमची जर स्टेटमध्ये डिफरंट वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असेल आणि जर तुम्ही स्टेट बोर्ड चूज केला आणि बदली झाल्यावर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी महाराष्ट्रात होता मग गुजरातमध्ये गेला, तिथला बोर्ड वेगळा, मग मुलांना ऍडजस्ट करायला खूप अवघड जातो. सो असा जर तुमचा जॉब असेल जिथे तुमची सतत बदली होतीये, देन CBSE वुड बी अ गुड चॉईस. त्याच्यानंतर आहे की तुमचं फायनान्शियल आपलं काय एक बजेट असतं, आपला कुठले बोर्ड चूज करायचं त्यानुसार शाळांच्या फीस आणि एक आपलं बजेट आपण ठरवलेलं असतं की त्यानुसार IB अर्थातच तुम्हाला माहिती आहे की IB स्कूल्स बऱ्यापैकी त्यांचं फी स्ट्रक्चर खूप हाय लेवलवर आहे. ICSE इज द सेकंड लेवल, CBSE इज द थर्ड लेवल अँड स्टेट बोर्ड इज द फोर्थ लेवल. सो तुमचं बजेट, तुमचं फायनान्शियल जे बजेटिंग आहे त्यानुसार देखील कुठला बोर्ड घालावा ही गोष्ट देखील तुम्ही कन्सिडर करायला हरकत नाही. आणि तुम्ही किती वेळ देऊ शकता. काही तुम्ही जर समजा ICSE मध्ये मुलांना घातलं, त्यांचा एक थरो डिटेल स्टडी आहे आणि जर तुम्हाला आजूबाजूला त्याच्याशी रिलेटेड काही क्लासेस, ट्युशन्स अवेलेबल नाहीये, तर तुम्ही जो अभ्यास मुलांकडून करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही खरंच वेळ देऊ शकाल का. सो हा ऍस्पेक्ट देखील खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो वाईल डिसाइडिंग द बोर्ड. सो द सेकंड इम्पॉर्टंट पॅरामीटर इज युअर करिअर, म्हणजे बिंग पॅरेंट, आर करिअर. सो द थर्ड इम्पॉर्टंट पॅरामीटर दॅट इज प्रॅक्टिकल कन्सिडरेशन. आता प्रॅक्टिकल कन्सिडरेशन म्हणजे काय की तुम्हाला वाटतंय हा माझ्या मुलाला मला आउट ऑफ इंडिया पाठवायचं आहे, त्याला ग्लोबल एक चांगलं करिअर घडवून आणायचं आहे आणि मग म्हणून मी IB चूज करणार. पण अहो तुम्ही राहता कुठे, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, मग सिटीमध्ये राहता, टाउनमध्ये राहता, तिथे IB बोर्ड अवेलेबल आहे, अशी चांगली शाळा आहे का. म्हणजे उगाच आपल्याला वाटलं म्हणून घातलं असं करून चालणार नाही. सो तुम्ही कुठे राहता त्यानुसार बोर्ड कुठला सिलेक्ट केला आणि त्याच्याशी रिलेटेड चांगली शाळा अवेलेबल आहे का हे इम्पॉर्टंट आहे ठरवणं. दॅट इज अ प्रॅक्टिकल कन्सिडरेशन. प्रॅक्टिकली वी हॅव टू थिंक अबाउट इट. द अदर थिंग इज तुमचं आता काय होतं की ICSE आणि IB एक जनरल आपण ऑब्झर्व केलं असेल की ICSE IB यांचा एक थरो सिलेबस आहे. खूप जास्त मुलांकडून लेंदी सिलेबस अभ्यास करून घेतला जातो, विच इज गुड, विच इज रिअली व्हेरी गुड. प्रॅक्टिकल त्यांचा एक अप्रोच आहे, त्यांना एक डायनॅमिक पर्सनॅलिटी घडवून आणायची आहे मुलांची. पण त्यासोबतच अभ्यास जास्ती आला अर्थातच.
अभ्यास जास्ती आला त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा त्यांना घरून देखील प्रिपरेशन करून घ्यावं लागतं, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावं लागतं, वेगवेगळ्या त्यांच्या एक्झाम्स टेस्टसाठी प्रिपरेशन करून देण्यासाठी आपला बिंग पॅरेंट वेळ द्यावा लागतो. पण इज इट रिअली पॉसिबल फॉर यू बिंग पॅरेंट, त्यांना तेवढा वेळ देणं शक्य आहे का? आणि जर नसेल तर मग काय ऑप्शन राहतं की ट्युशन क्लासेस वगैरे आपल्याला लावावे लागणार. पण ज्या एरियात आपण राहतो तिथे जवळ IB, ICSE असे जे बोर्ड्स आहेत त्यांचे खरंच ट्युशन क्लासेस अवेलेबल आहेत का? एक जनरल ऑब्झर्वेशन आहे की यांचे क्लासेस किंवा एक एक्सटर्नल हेल्पिंग जे लागतं ते इझिली अवेलेबल नसतं. सो रिअली इज इट पॉसिबल की आपण ते सगळं अवेलेबल करून देऊ मुलांना आणि जे आपल्याला एक उत्तम करिअर घडवण्यासाठी IB, ICSE बोर्ड चूज करून हे सगळं आपल्याला करता येईल का खरंच? सो दिस इज ऑल्सो प्रॅक्टिकल अप्रोच. द थर्ड इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज प्रॅक्टिकल कन्सिडरेशन, की आपण जे करतोय ते फिजिबल आहे का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. सो द फोर्थ अँड लास्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर हिअर इज करंट टॅलेंट इन्क्लिनेशन ऑफ युअर किड. म्हणजे काय तर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा कुठल्या फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, आवड आहे, त्यांचा कुठल्या क्षेत्रात इन्क्लिनेशन आहे, कल आहे. त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचंय का तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही करताय खरंच, मग त्यांना पुढे जाऊन त्याच्यात प्रगती करू शकतील का? जर तुम्ही म्हणजे तुमच्या आवडीनुसार जर त्यांना करिअर घडायला लावलं तर ते होणार आहे का व्यवस्थित? कदाचित नाही होणार, होईलही पण कदाचित नाही पण होणार. सो त्यांचं कुठलं इन्क्लिनेशन आहे? अगेन मी सांगितलं डॉक्टर इंजिनियर व्हायचंय, CBSE चूज करायला हरकत नाही, पण मग म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे, स्पोर्टमध्ये करिअर करायचं आहे, ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, डान्सिंगमध्ये करिअर करायचं. आजकाल या फील्ड्समध्ये देखील खूप वाव आहे. पण मग ह्या गोष्टींसाठी वेळ देणं आवश्यक आहे. मग त्यांचं इन्क्लिनेशन या गोष्टींकडे आहे तर मग IB, ICSE किंवा CBSE सिलेक्ट करून चालणार नाही. स्टेट बोर्ड घेतलं तर बेटर होईल, म्हणजे शिक्षणासोबत ह्या गोष्टी देखील त्यांना, इनफॅक्ट त्या गोष्टींसोबत शिक्षण त्यांना करून आणता येईल. सो मग अगेन इन्क्लिनेशन कुठे आहे, प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मग त्यांना अजून लॉयर व्हायचंय, मास कम्युनिकेशनमध्ये करिअर घडवायचंय, अजून खूप सारे असे फील्ड्स आहेत. सो डू कन्सिडर की त्यांचं कुठलं कल आहे, इन्क्लिनेशन आहे. सो दॅट इज द फोर्थ पॅरामीटर की करंट इन्क्लिनेशन, टॅलेंट इन्क्लिनेशन ऑफ युअर किड, अर्थात त्यांचा कल, त्यांची आवड कोणत्या फील्डमध्ये आहे. Music licensing reimagined. सो अशा प्रकारे आपण 4 पॅरामीटर्स वरती बेस्ड हा स्टडी केला आहे, चर्चा केली आहे, निवांत चॅट केलेला आहे की ICSE घ्यावं, IB घ्यावं अशा लोकांनी ज्यांना ग्लोबल सिटीजन व्हायचं आहे, इंडियात बाहेर जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर घडवून आणायचं आहे, त्यांनी IB, ICSE घ्यायला हरकत नाही ते ऑप्शन चूज करायला. ज्यांना इंडियामध्ये राहून चांगलं करिअर घडवून आणायचं आहे, ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, अगदी गव्हर्नमेंट जॉबसाठी देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, त्यांनी CBSE कन्सिडर करायला हरकत नाही. आणि ज्यांना शिक्षण हे फक्त एक मेनस्ट्रीम न करता त्यांचं मेनस्ट्रीम दुसरं ऍक्टिंग, स्पोर्ट्स, म्युझिक किंवा इतर कुठलं पण करिअर घडवून आणायचं आहे, पण शिक्षण देखील सोडायचं नाहीये, त्यांनी स्टेट बोर्ड करायला हरकत नाही. अर्थात बाकीच्या सगळ्या ज्या पॅरामीटर्स मी सांगितले होते ते सगळं स्टडी केल्यानंतर आय एम शुअर या माझ्या बँग ऑन चर्चेनंतर आज तुम्हाला मी भरपूर इनपुट्स दिलेले आहेत आणि मला असं वाटतं, आय जस्ट होप प्रे की तुम्हाला अशी एक हँडी इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि आता तुमचं बरंचसं जे कन्फ्युजनचे जे बादल है वो सब दूर हो गए है अँड फायनली यू विल बी एबल टू डिसाइड द राईट बोर्ड फॉर युअर किड. सो आय होप ही चर्चा तुम्हाला उपयोगाला येईल. जशी मी माझ्या मुलाला ऍडमिशन घेताना खूप अभ्यास केला होता तसं तुम्हाला देखील हा अभ्यास, ही इन्फॉर्मेशन उपयोगाला येईल. आय जस्ट होप सो. आणि अशाच दुसऱ्या काही गोष्टींवरती जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण नक्कीच त्या विषयावरती एक छान निवांत चॅट करूया. सो तोपर्यंत मस्त रहा, छान जीवनाचा आस्वाद घेत रहा. टिल देन बाय. आवडला व्हिडिओ? आय नो. सो #C2K अर्थात चला चॅट करू. सो अशाच नवनवीन छान विषयावरती निवांत गप्पा चॅटिंग करण्यासाठी डू सबस्क्राईब टू माय चॅनल. तुमचे फ्रेंड्स, मैत्रिणी, सख्या सगळ्यांना जरूर माझी लिंक शेअर करा. तुमचे अभिप्राय मला कळवा आणि कुठल्या एखाद्या नवीन विषयावरती तुम्हाला देखील निवांत गप्पा मारायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तो विषय जरूर मला कळवा.
टिल देन C2K अर्थातच चला चॅट करू.